रमजानचे पवित्र साधत गरजूंना आधार. शिरडोनमध्ये 28 जकात किटचे वाटप. इरफानभाई शेख यांचा सामाजिक उपक्रम. ताजका पठाण सामाजिक प्रतिष्ठानचे विशेष प्रयत्न. शिरडोन प्रतिनिधी बिलाल कुरेशी. पवित्र रमजान महिना म्हणजे संयम, त्याग, सेवा आणि मानवतेचा संदेश देणारा काळ मानला जातो. या पवित्र महिन्याचे महात्म्य जपत समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, वंचित आणि 2 वेळच्या जेवणाचीही भ्रांत असलेल्या कुटुंबांना आधार देण्याच्या उद्देशाने शिरडोन येथे 28 जकात किटचे वाटप करण्यात आले. कळंब येथील भूमिपुत्र व राजधानी ट्रेडर्सचे संचालक इरफानभाई शेख यांच्या वतीने हा सेवाभावी उपक्रम राबवण्यात आला असून ताजका पठाण सामाजिक प्रतिष्ठान यांच्या विशेष प्रयत्नातून तो यशस्वीपणे पार पडला. रमजान महिन्यात प्रत्येक मुस्लिम बांधव आपल्या कमाईतील काही हिस्सा जकात स्वरूप गरजूंना देऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करतो. त्याच कर्तव्य भावनेतून इरफानभाई शेख यांनी समाजातील अन्नापासून वंचित, आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबांना मदतीचा हात देत 28 जकात किटचे वितरण केले. या किटमध्ये तांदूळ, गहू, साखर, तेल, डाळी आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा समावेश करण्यात आला होता, ज्यामुळे लाभार्थी कुटुंबांना रमजान महिन्यात दिलासा मिळाला. ताजका पठाण सामाजिक प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत पारदर्शक पद्धतीने लाभार्थ्यांची निवड करून हा उपक्रम राबवला. समाजातील दुर्बल घटकांपर्यंत मदत पोहोचावी आणि रमजान महिन्याचे पावित्र्य जपत मानवतेचा संदेश समाजात पोहोचावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. यावेळी बोलताना इरफानभाई शेख म्हणाले, रमजान हा फक्त उपवासाचा महिना नसून गरजूंना मदत करण्याचा, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचा आणि समाजात आपुलकी वाढवण्याचा महिना आहे. आपल्या सणाचा आनंद साजरा करण्यापूर्वी समाजातील गरजू बांधवांची काळजी घेणे हीच खरी इबादत आहे. या उपक्रमामुळे 28 गरजूंना मोठा दिलासा मिळाला असून परिसरात इरफानभाई शेख यांच्या सेवाभावी कार्याचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात समाजातील सक्षम कुटुंबांनीही अशा प्रकारे पुढाकार घेऊन आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मदतीचा हात द्यावा, असा आदर्श या उपक्रमातून समाजासमोर ठेवण्यात आला आहे. रमजानच्या या पवित्र काळात केलेल्या सेवाभावी कार्यामुळे शिरडोन परिसरात समाधान, कृतज्ञता आणि आपुलकीची भावना अधिक दृढ झाली आहे. अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.